हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? तर आय होप की तुम्ही नेहमीसारख्या छानच असाल आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थची काळजी देखील तुम्ही घेत असाल। तर आज मी तुमच्यासाठी एक खूप छान असा हेअर ग्रोथ ऑइल शेअर करत आहे। हे हेअर ऑइल कुठलंही साधं हेअर ऑइल नाहीये। ह्याने तुमची डेन्सिटी जी आहे ती भरपूर वाढणार आहे, जी लेंथ आहे इम्प्रोवाइज करणार आहे, जी तुमची वर्षानुवर्ष लेंथ अडकलेली आहे ती लेंथ इथे तुम्हाला फास्टर ग्रोथ देणार आहे। तर हे चॅलेंज आहे, पण चॅलेंज कसं मी तुम्हाला देत आहे हे तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही जसं मी सांगितलं आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात आणि जसं मी तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही हेअर ऑइल प्रिपेअर केलं तर तुम्हाला हे हेअर ऑइल खूप जास्त इफेक्ट दाखवणार आहे। तर चला मी तुम्हाला कशा पद्धतीने हे हेअर ऑइल बनायचं ते दाखवते। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे। लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये। खूप जास्त तुमचे जे लाईक्स तुम्ही करता त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं की अजून छान छान व्हिडिओज तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता किती छान हेअर ग्रोथ इथे तुम्हाला दिसत असेल। एका दिवसामध्ये हेअर ग्रोथ आपल्याला दिसून येत नाही, पण हेअर मध्ये तुम्हाला खूप जास्त डिफरन्स दिसायला मदत होईल। तर हे मी हेअर ऑइल इथे प्रिपेअर केलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मी प्रिपेअर केलेलं आहे। केसांची ग्रोथ होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने हेअर ऑइल प्रिपेअर केलं तर। सर्वप्रथम आपल्याला इथे लोखंडाची कढई घ्यायची आहे, जी की बुडाशी तळव्याशी जाड असेल अशी एक आपल्याला लोखंडी कढाई घ्यायची आहे। लोखंडी कढाईच मी इथे का सांगत आहे तुम्हाला, कारण ह्यामधून आपल्याला लोह जे आयरन आहे ते इथे आपल्याला मिळणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आयरन आपल्या स्कॅल्प पर्यंत जर पोहोचलं तर आपल्या भरपूर प्रॉब्लेम्स इथे जवळपास बरेचसे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतात। तर शक्यतो प्रयत्न करायचा आहे की इथे आपण लोखंडी कढई आपल्याला घेता येईल ह्याची। तर लोखंडी कढईचा इथे याच्यामध्ये भरपूर मोठा रोल आहे तसं म्हणता येईल। जर नसेल तुमच्याकडे लोखंडाची कढई तर काहीही हरकत नाही, तुम्ही दुसरं कुठलंही भांडं घेऊ शकता। पण जर लोखंडाची कढई मिळालीच तर प्रयत्न करा। आणि जे लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला कुठलंही तुम्हाला जे हेअर ऑइल घ्यायचं आहे, जे हेअर ऑइल तुम्ही नेहमी वापरता, जर तुम्ही मस्टर्ड ऑइल यूज करत असाल मोहरीचं तेल तर तुम्ही ते घेऊ शकता बेस ऑइल। जर तुम्ही कोकोनट ऑइल नेहमी यूज करत असाल तर तुम्ही तेही घेऊ शकता, किंवा ऑलिव्ह ऑइल। हे तिन्ही ऑइलपैकी तुम्ही कुठलंही एक कॅरियर ऑइल घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये। पण जर तुम्ही ह्याच्या अगोदर कधीही मस्टर्ड ऑइल यूज केलेलं नसेल तर तुम्ही मस्टर्ड ऑइल घेऊ नका, कारण तुम्हाला ते खूप जास्त थिक असतं आणि हेअर वॉश करताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, लवकर ते आपल्या स्कॅल्पवरून निघत नाही। फक्त हेअर वॉश करताना तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे जर तुम्ही मस्टर्ड ऑइल घेतलं तर। मी इथे मस्टर्ड ऑइलमध्येच हे सर्व प्रिपेअर करणार आहे। आणि मी जर तुम्ही मस्टर्ड ऑइल यूज केलेलं नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल देखील इथे घेऊ शकता। जेवढं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तेल तुम्ही तेवढं घेऊ शकता। आणि छोटे छोटे बॅचेस आपण इथे बनवून घ्यायचे आहेत। खूप जास्त दिवस जर ठेवलं तर इन्फ्युजन ऑइल आहे, आपण ह्याच्यामध्ये जे जे काही घालणार आहेत त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट देखील आहे, त्यामुळे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण इथे हेअर ऑइल तयार करायचं आहे। थोडंसं हेअर ऑइल गरम होऊ द्यायचं आहे, आपल्याला हीट करायचं आहे थोडंसं, खूप जास्तही गरम करायचं नाहीये। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात सर्वप्रथम घालायचे आहे मेथीदाणे। मेथीदाणे हे फेनोग्रीक सीड्स अशा पद्धतीने ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, जे तुम्हाला माहितीच असेल। तर ह्याचे 2 टेबलस्पून मी इथे जवळपास घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन कंटेंट असतं आणि मेथी हे उष्ण असल्यामुळे मेथीचा हा गुणधर्म आहे की तो उष्ण असतो, गरम असतं, आणि त्याचमुळे ते आपल्या केसांच्या मुळाशी जे ब्लड सर्क्युलेशन असतं, रक्तप्रवाह असतो, ते स्कॅल्पपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि आपल्या स्कॅल्पवरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते रिस्ट्रिक्ट व्हायला मदत करतं। मेथीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे, त्यामुळे मी इतकंच सांगेन की मेथी हे आपल्या भरपूर प्रमाणात केसांच्या हेल्थसाठी उपयुक्त ठरतं। त्यानंतर मी ते नायजिला सीड्स ह्याच्यामध्ये घालत आहे। नायजिला सीड्स म्हणजे कळवणची
कळवंची घालण्याचं कारण ह्याच्यामध्ये असं आहे की कळवंचीमध्ये विटॅमिन ए, बी, B12 हे भरपूर प्रमाणात असतं. हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. जर तुम्ही ह्याचे रेग्युलरपणे सेवन केलं, म्हणजे तुमच्या आहारात जर घेतलं, तर तुमचे निम्मे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतात. त्यामुळे आपण इथे आपल्या तेलाला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी ह्याचा वापर इथे करत आहोत. त्यानंतर मी इथे याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांद्याचं जे सल्फर कॉन्टेंट आहे त्यामुळे आपल्या हेअर ग्रोथमध्ये खूप जास्त फास्टर हेअर ग्रोथ आपल्याला इथे हे देण्यास खूप मदत करतं. कांद्याचं इथे हे काम आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं. ह्यामुळेच आपल्या केसांची जी लेंथ आहे ती इम्प्रोवाइज व्हायला मदत करणार आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे हिबिस्कस फ्लावर आणि हिबिस्कसचे फुलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे देखील आपल्या केसांना दुप्पट वाढ होण्यास खूप मदत करते. ह्याच्यामध्ये विटॅमिन सीचं भरपूर प्रमाण असतं हिबिस्कस फ्लावरमध्ये आणि त्याच्या पानांमध्ये. जर तुमच्याकडे पाने आणि फुलं दोन्ही नसतील तर तुम्ही फक्त पानं घेतलेत तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये देखील तितक्याच प्रमाणात विटॅमिन सीचं भरपूर प्रमाण असतं ह्याच्यामध्ये देखील. आणि कढीपत्ता जे की आपण खाण्यामध्ये देखील यूज करतो. जर तुम्ही कढीपत्त्याची 4 ते 5 पानं देखील दररोज सकाळी उठल्या उठल्या आमोशेपोटी खाल्लीत तरीही तुमचा हेअरफॉल स्टॉप होतो. तर तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये किती छान प्रमाणात तुम्हाला विटॅमिन्स मिळत आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर फक्त तुम्ही 15 दिवस हे रेग्युलर करून बघा. हेही देखील एक चॅलेंज आहे. जर 15 दिवसामध्ये तुमचा हेअरफॉल खूप जास्त कमी प्रमाणात दिसून यायला लागतो तुम्हाला, 15 दिवसामध्ये तुम्हाला हेअरफॉल स्टॉप व्हायला मदत होईल. तुम्ही त्याच्यामुळे आपण इथे कढीपत्त्याचं हे देखील याच्यामध्ये ॲड करत आहोत आपल्या तेलामध्ये. तर तुम्ही कढीपत्ता खाण्यास देखील सुरुवात करायला हवी जर तुम्हाला खूप जास्त हेअरफॉल होत असेल तर. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लवंग व लसूण आणि अद्रक ह्या 3 गोष्टी मी याच्यामध्ये घालत आहे. लवंग मी अख्खाल्या घेतलेल्या आहेत जशा असतात तशाच, आणि अद्रक आणि लसूण ह्याला थोडं थोडं क्रश केलेलं आहे मी, थोडंसं कुटून घेतलेलं आहे ह्याला. ह्या 3 गोष्टी मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे कारण ह्या 3ही गोष्टी स्पाइस आहेत, हे तुम्हाला माहितीच असेल. ह्या 3ही गोष्टी स्पाइस असल्यामुळे ह्या थोड्याशा उष्ण मध्ये मोडतात. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर देखील गार्लिक ऑइल हेअर ऑइल आणि जिंजर हेअर ऑइल माझ्या चॅनलवरती मी ह्याचे स्पेसिफिक व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्ही चेकआउट केले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्याचे महत्त्व कळेल. तुम्ही फक्त हेअर ऑइल मध्ये जिंजर किंवा गार्लिक हेअर ऑइल देखील यूज करू शकता, काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. पण ते देखील तितकेच पोर्टंट आहेत, म्हणजे ते देखील तितकेच उपयुक्त आहेत. असं नाही आहे की मी आता हे हेअर ऑइल बनवते म्हणून ते उपयुक्त नाही आहेत, असं काहीही नाही आहे. पण काही लोकांना काही स्पेसिफिक गोष्टींची ॲलर्जी असते, त्यामुळे काही जणांना सगळंच ॲड करून हेअर ऑइल सूट करत नाहीत. त्यामुळे ते फक्त गार्लिक ऑइल किंवा फक्त जिंजर ऑइल देखील लावू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याला आपल्याला थोडंसं जेव्हा ही पाने ह्याचं वॉटर कॉन्टेंट कमी होईल त्या वेळेला आपल्याला हे जिंजर आणि गार्लिक ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. कारण की जर अगोदरच आपण ह्याच्यामध्ये घातलं तर हे लवकर जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला तेलाला जाळायचं नाही आहे अजिबात. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे पूर्ण काम करायचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण वॉटर कॉन्टेंट ह्याच्यामधलं कमी होईल त्या वेळेला आपण इथे गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला होऊ द्यायचं आहे. जिंजर आणि गार्लिक लवंग टाकल्याच्या नंतर थोडंसं 1-2 मिनिटं हे छान फ्राय झालं की इथे आपण गॅस बंद करणार आहोत. जवळपास सर्व तेल आपलं तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. खूप जास्त वेळ आपल्याला ह्याला हीट करायचं नाही आहे, नाहीतर आपलं तेल हे पूर्णपणे जळून जाईल. जेव्हा आपला ऑनियन थोडासा ब्राउनिश दिसायला लागेल त्यावेळेला आपण इथे गॅसची फ्लेम ऑफ करून घेणार आहोत. आणि ह्याला एक 5 ते 10 मिनिटं म्हणजे थंड होईपर्यंत वाट बघायची आहे आपल्याला. गॅस बंद झाल्याच्या नंतर तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. जर कोमट असेल तरीही चालेल, पण हे आपल्याला एक काचेच्या बोलमध्येच स्टोअर करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण प्लास्टिक हे आपण अवॉइड करूयात शक्यतो. तर तेल थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे माझ्या हातामध्ये ज्या पारंब्या आहेत त्या ह्या वटवृक्षाच्या पारंब्या आहेत, जसं की मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवत आहे. हे मी मुद्दाम ज्यांना माहिती नाही आहे हे झाड त्यांच्यासाठी हे फोटो दाखवत आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना तर ऑलवेज माहितीच असेल की वडाचे झाड किती
स्ट्रॉंग असतं त्या वडाच्या झाडासारखं स्ट्रॉंग आपल्या केसांना इथे आपल्याला बनवायचं आहे. त्यामुळे मी इथे ह्या पारंब्या आपल्या तेलामध्ये ॲड करणार आहे. तर ह्या पारंब्या मी 2 दिवसापूर्वी आणून ठेवल्या होत्या, त्यामुळे ह्या जराशा सुकलेल्या आहेत. मी परत ह्याच्यामध्ये थोड्याशा ताज्या पारंब्या आणून टाकणार आहे. बाहेर गेल्याच्या नंतर मी जेव्हा जाईल तेव्हा घेऊन येईल. आणि मी ते तेल हे एका जारमध्ये गाळून घेत आहे. माझ्याकडे एक काचेची जार आहे, त्याच्यामध्ये मी गाळून घेतलेलं आहे तेल पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये ज्या पारंब्या आहेत त्या थोड्याशा अशा तोडून आपल्याला घालायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या झाडाला लटकलेल्या असतात त्या पारंब्या आपल्याला घ्यायच्या आहेत. हे जसं की ह्या पारंब्या दिसत आहेत तुम्हाला जाड आणि मजबूत, तशाच पद्धतीने आपल्याला हे आपले केस तयार करतं आणि एकदम फास्ट ग्रोथ होण्यासाठी मदत करतं आपल्याला. तर आपलं किती स्ट्रॉंग तेल इथे तयार झालेलं आहे हे तुम्ही विचार करा. आणि एकदम फास्टर ग्रोथ आपल्याला हे देणार आहे. तिप्पट ग्रोथ तुम्हाला इथे दिसून येईल जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे हेअर ऑइल ट्राय केलं तर. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती देखील लावू शकता, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागेल की ऑनियन आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे, गार्लिक जिंजर घातलेला आहे, तर ह्याचा थोडासा स्मेल येणार आहे. हे तुम्ही डोक्यामध्ये थोडीशी तयारी करून ठेवायची आहे की नाही ह्याचा स्मेल येणार आहे आपल्याला. त्यामुळे माइंडली जर तुम्ही प्रिपेअर असाल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. जर तुम्हाला हेअर ग्रोथ हवी असेल तर थोडंसं ॲडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल, फास्टर हेअर ग्रोथ हवी असेल तर. आणि हे मुळ्या जेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालतो, तुम्ही बघू शकता ह्या मी पारंब्या ह्याच्यामध्ये आणून घातलेले आहेत. माझं पूर्ण तेल इथे 1.5 ग्लास जार इथे झालेला आहे. तर ह्याला मी 5 ते 7 दिवस उन्हामध्ये ठेवलेलं आहे सन इन्फ्युजन करण्यासाठी. कारण ह्याला मुळ्या फक्त ह्याच्यामध्ये टाकून उपयोग नाहीये, ह्याला 5 ते 7 दिवस सन इन्फ्युजन करणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही ह्याला डबल बॉयलर मेथडने देखील गरम करून घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण ह्याला 5 ते 7 दिवस हेअर ऑइलमध्ये ठेवायचं आहे आपल्याला ह्या पारंब्यांना, जेणेकरून हे ज्याचा जे अर्क आहे ह्या पारंब्यांमध्ये खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतं, जे की आपल्याला तिप्पट हेअर ग्रोथ देण्यासाठी खूप मदत करतं. तर हे त्यामुळे आपण इथे ह्याच्यामध्ये घालत आहोत. तर हे तेल मी इथे 5 ते 7 दिवस तयार करून झाल्याच्या नंतर एका वाटीमध्ये घेतलेलं आहे. मला स्वतःच्या स्कॅल्पवरती मी आणि लेंथवरती लावून दाखवणार आहे तुम्हाला. तर हेअर ग्रोथ एका दिवसात दिसून येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला हेअर ग्रोथ तर नाही दाखवू शकत. पण तुम्ही जर माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये माझी लेंथ केवढी आहे ते तुम्हाला दिसत असेल आणि आत्ताची हेअर लेंथ तुम्हाला दिसत असेल आणि हेअर फॉल किती कमी प्रमाणात होतो हेही तुम्हाला दिसत असेल. तुम्ही जर ह्याच्या अगोदर कुठलेही व्हिडिओ माझे बघितले असतील तर नसतील बघितले तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझी हेअर लेंथ तुम्हाला तिथे दिसून येईल. आणि हे आपल्याला छान असं स्कॅल्पवरती लावून घ्यायचं आहे हेअर ऑइल. जर तुम्ही प्रत्येक वेळेला गरम नाही केलं तरीही चालेल, फक्त ह्याला सन इन्फ्युजन करणं किंवा डबल बॉयलर मेथडने 2 ते 3 वेळा करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण ज्या पारंब्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये वॉटर कॉन्टेंट असतं, त्याच्यामुळे आपलं तेल खराब होऊ शकतं. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही डिरेक्टली ह्याला थोडंसं परत एकदा 5 ते 7 दिवसांनंतर हीट करू शकता. खूप जास्त नाही, ह्याचं फक्त वॉटर कॉन्टेंट कमी होईपर्यंत 2 ते 3 मिनिटामध्ये हे कमी होऊन जातं. आणि त्यानंतर तुम्ही ह्या पारंब्या काढून टाकू शकता ह्याच्यामधून, किंवा ह्याच्यात ठेवल्या जरी काहीही प्रॉब्लेम नाही होत. अशा पद्धतीने आपलं हे तेल खूप छान असं तिप्पट हेअर ग्रोथ तुम्हाला देणार आहे. आणि हे इथे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला हेअर ऑइलिंग करून दाखवत आहे. ह्याला आपल्याला हलक्या हलक्या हातांनी 5 ते 7 मिनिटं मसाज करून घ्यायचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या हाताने मसाज करत असाल तर छान अशी दोन्हीही हातांनी मसाज करून घ्या. आणि जर तुम्ही कुणाकडनं करून घेत असाल त्यांना तर ऑब्व्हियसली माहितीच असेल की कशा पद्धतीने हेड मसाज करायचे आहे. तर ह्याला छान असं केसांना लावून रात्रभर सोडायचं आहे. जर तुमच्याकडे रात्रभर ठेवणं इतका वेळ नसेल तर तुम्ही सकाळी उठल्या अगोदर हे तेल लावून घेऊ शकता. आणि 2 ते 3 तास हे फक्त आपल्याला स्कॅल्पवरती ठेवायचं आहे, जे की आपल्या मुळांना मिळालं पाहिजे. आणि पूर्ण लेंथवरती जरी तुम्ही लावलं तरीही तुमचे जे स्प्लिट एंड्स होतात, तुम्हाला हेअर ब्रेकेज होतं, ते देखील पूर्णपणे हे रिपेअर करण्यास मदत करणार आहे आपल्याला हेअर ऑइल इथे.
जर तुम्हाला खूप जास्त स्प्लिट एंड्स होत असतील तर तुम्ही पूर्ण हेअर लेंथवरती हे हेअर ऑइल लावू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हेअर वॉश करताना आपल्याला व्यवस्थित हेअर वॉश करायचं आहे. डिपॉझिशन कुठलंही राहिलं नाही पाहिजे आपल्या स्कॅल्फवरती. जर डिपॉझिशन राहिलं तर परत आपल्याला नवीन प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते, जसं की डॅन्ड्रफ झालं, इचिनेस झालं, स्कॅल्फ प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपण व्यवस्थित हेअर वॉश करायचा आहे आणि हेअर वॉश करताना शॅम्पू जो आहे तो डायल्यूट करून वापरायचा आहे, जेणेकरून डायल्यूट करून जर वापरलात आपण शॅम्पू तर कमी प्रमाणात देखील लागतो आणि व्यवस्थित असा पूर्ण केसांवरती जो मुळांशी आपल्याला लागतो आणि पूर्ण केस आपले स्वच्छ धुवून निघतात. स्कॅल्फ देखील स्वच्छ होते आणि व्यवस्थित आपल्याला स्कॅल्फ वॉश करून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी मी इथे रात्रभर हेअर ऑइलिंग केलेलं आहे आणि हेअर वॉश करून घेतलेला आहे नेक्स्ट डेला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? तुमची माझी प्रस्तुती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्युचर व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि माझ्या चॅनलवरती मी भरपूर अशा होम रेमेडीज देखील तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, ज्याचे की तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्या देखील तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करून घ्या हेअर केअर आणि स्किन केअर विषयी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या.